हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. कसे आहात सगळे? सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आंब्यांपासून काहीतरी बनवतोय. तर त्याच्यासाठी मी आंबे हे स्वच्छ धुवून घेते. मी आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्याची सालं काढून घेते. आपण आंबपोली बोलतात त्याला, ते बनवतोय. तर आमच्याकडे गावाकडे त्याला साटे असे म्हणतात. तर त्याच्यासाठी मी आंबे सर्व मेल्ट करून घेतलेत, काढून घेतले त्याच्यातून गर. आता आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक त्याला. तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करते आणि छानपैकी मस्त बारीक करून घेते. तर गॅसवरती पातेलं गरम करत ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि आपण जे हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते मिक्स करायचं, म्हणजे कडवून घ्यायचं आहे. उकड काढून घ्यायची एक. म्हणजे ते आपण उन्हामध्ये जर टाकले तर लवकर सुकतात आणि छान टिकतात सुद्धा. त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं. खालती चिटकून द्यायचं नाही, त्याच्यामुळे हलवतच राहायचं आहे. आणि आता मी एक प्लेट घेतली, ताट घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल ॲड केलं आहे. आणि जसं आपण पापड बनवतो, वाफेवरचे पापड बनवतो, त्याचप्रमाणे थोडंसं ते टाकून असं गोल फिरवून घ्यायचं आहे. पूर्ण ताटभर करायचं आहे, पातळच करायचं आहे, जेणेकरून ते लवकर सुकेल. कारण आता पावसाला चालू झाला आहे तर सुकण्याचे चान्सेस नाही आहेत. मग मी पातळच करते, म्हणजे लवकर सुकेल. म्हणजे ते नंतर हवेने सुद्धा सुकेल घरी. तर याच्यासाठी मी पातळ करते. हे बघा, असं गोल फिरवून घ्यायचं आहे. तर आपली आता आंबपोली रेडी होईल. अशा प्रकारे करून मी सर्व उन्हामध्ये वाळवून घेते. तर चला मग आपण दुसऱ्या दिवशी बघूया कसे आपले वाळलेत ते. तर हे बघा, अशा प्रकारे आपले वाळलेत. तर आपण ते काढून पूर्ण चाकूने गोल फिरवून ते आपल्याला नीट काढता येतील. एकदम स्लोली काढायचं आहे, म्हणजे तुटणार नाही. जसं आपण तांदळाचे पापड वगैरे बनवतो त्याच प्रकारे असं बनतात. एकदम छान मस्तपैकी येते बघा, कसं पातळ एकदम. आंबपोली बोलतात याला. तर अशा प्रकारे आपण स्टोर करून पावसाळ्यामध्ये खाऊ शकतो. तर पावसाच्या सरी बघता बघता हे छान टेस्टी आंबपापड आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले आंबपापड रेडी आहेत. सो आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर एक त्यांना रिक्वेस्ट होती की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय.